विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण युनिट नंबर 2चे 2.1 द ब्रदर ही पोएम अभ्यासली आहे. ज्याच्याने ती पोएम अभ्यासली गेली नसेल, व्हिडिओ पाहायला गेला नसेल, तर तो व्हिडिओ नक्की पहा. ती पोएम जाणून घ्या. लक्षात. तर ही पोएम आपण मागच्या वेळेत अभ्यासली आहे. तर त्या द ब्रदर या पोएमचे क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओत सोडून घेणार आहोत. ते कसे, चला बघूया. से यूज द वर्ड्स गिवन बिलो अँड फ्रेम द सेंटेन्स. खालचे शब्द दिले आहेत, ते शब्द तुम्ही वाक्यात उपयोग करून दाखवा. त्यांच्या वाक्यात उपयोग करून एक वाक्य तयार करून दाखवा असं सांगितलेलं आहे. जसं स्माईल आहे, या स्माईलचा शब्दाचा वापर वाक्यात करून दाखवायला लावलेला आहे. वाक्यात वापरून करून दाखवायला लावलं आहे. जसं मी करून दाखवलं आहे बघा. टायमाच्या अभावी तुम्हाला लवकर कळावं म्हणून मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. ओके, बघा. स्माईल. आता स्माईल या शब्दाचा वापर वाक्यात कसा केला आहे? शी गेव मी स्वीट स्माईल. मग आता वाक्यात हा स्माईलचा वापर तुम्ही कोणत्याही जागी करू शकता. वाक्य बनलं पाहिजे, अर्थानुसार बनलं पाहिजे. लक्षात. मग आता बघा, शी गेव मी स्वीट स्माईल आला हा स्माईलचा वापर. ओके. ब्रदरच्या या शब्दाचा वापर वाक्यात करून दाखवा. जसं रोहन इज माय यंगर ब्रदर आला ब्रदरचा वापर. ओके. रिव्हरचा वापर, वी स्विम इन द रिव्हर एव्हरी डे. रिव्हरचा वापर घ्या. सी वॉटर इज सो साल्टी. ह्या वाक्यामध्ये सीचा वापर केला गेला. अशा पद्धतीनं ह्या वाक्यांमध्ये जसे हे शब्द दिले त्यांचा वापर अशा पद्धतीने करून दाखवायच्या, वाक्यात उपयोग करायचा. ओके. डी डिस्कस अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता खाली 2 प्रश्न दिले आहेत. ते प्रश्न वाचायचे आणि त्याची उत्तरं लिहा असं सांगितलेलं आहे. बघूया. क्वेश्चन 1, विच लाईन डू यू लाईक द मोस्ट फ्रॉम द पोएम व्हाय. तुम्हाला या कवितेतील कोणती लाईन जास्त आवडली आणि का? तुम्ही आपण पोएम पाहिली तर त्याच्यात कोणती लाईन तुम्हाला जास्त आवडलेली आहे? चला आता बघूया. तर विथ आईज दॅट सी माय हिडन पेन. ही पण लाईन आहे. विथ आईज दॅट सी माय हिडन पेन म्हणजे माझ्या मनातील दुःख तो सहजपणे जाणून घेत, असं कवी त्याच्या भावाबद्दल म्हणतो. ही लाईन पण चांगली आहे. ओके. तुम्हाला कोणती लाईन आवडली असं विचारलेलं आहे, मग तुम्ही ते सांगू शकता. किंवा यू माय ब्रदर माय मून अँड सन असं पण सांगू शकता. माझा भाऊ माझ्यासाठी काय आहे, किंवा माझा भाऊ सूर्याप्रमाणे किंवा चंद्राप्रमाणे माझ्या आयुष्यात प्रकाश देणारा आहे, असं त्याचा अर्थ आहे. ओके. मग एक लाईन आपल्याला समजली, ती इथं लिहून दाखवायची आहे. मग ती लाईन तिथं लिहायची, कोणती लाईन आवडली असं. म्हणजे कारण विचारलेलं आहे, मग कारण काय लिहिणार? कारण हे लिहायचं, बिकॉज इट इन्करेज मी. कारण ती लाईन मला काय करते? इन्करेज करते, धैर्य देते. सेकंड क्वेश्चन, विच क्वालिटी ऑफ अ ब्रदर आर डिस्क्राईब इन द पोएम. या कवीने या कवितेमध्ये ब्रदरचे कोणते क्वालिटीज म्हणजे गुण वर्णन केलेले आहेत ते पोएममध्ये. आपल्याला समजतं ब्रदरचे कोणते क्वालिटी कवीने वर्णन केले आहेत. तर मी ते लिहिलेलं आहे बघा. लवेबल, कवीचा भाव कसा आहे? लवेबल, प्रेमळ. केअरिंग, काळजी घेणारा. हेल्पफुल, मदत करणारा. आणि सपोर्टर, नेहमी सपोर्ट करणारा. लक्षात. हे तुम्ही लिहू शकता. ई क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स. आता काही लाईन्स अपूर्ण दिल्या आहेत, ते तुम्ही पोएमच्या आधारे पूर्ण करायचे आहेत, पोएमच्या मदतीने. कसं? पहिलं, व्हेन डेज आर डार्क. आता या पोएममध्ये एक लाईन शोधायची, व्हेन डेज आर डार्क, आणि बाकीची लाईन त्याच्यातनं शोधून लिहायची, जसं मी करून दाखवलेलं आहे ऑलरेडी. टायमाच्या अभावी व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी तुम्हाला लवकर कळावं म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे. जसं बघा आता, व्हेन डेज आर डार्क ही लाईन आपण शोधूया. हे बघा, व्हेन डेज आर डार्क एवढं आहे ना. मग तुम्हाला हे लिहावं लागेल, अँड नाईट्स आर लॉंग. नाईट्स आर लॉंग असं भरायचं. ओके. आता पुढे सांगितले, वी वॉक ॲज वन. आता वी वॉक ॲज वन हे तुम्हाला शोधायचे पोएममध्ये, आणि त्याच्या पुढची लाईन लिहायची. तर ती लाईन आहे, थ्रू स्टॉर्म अँड सन. थ्रू स्टॉर्म अँड सन ही तुम्हाला लाईन तिथे सापडेल. मी इथं लिहून दिलेली आहे, ते बघून घ्यायचे तुम्ही. लक्षात. टुगेदर स्ट्रॉंग असं लाईन शोधायची, आणि त्याच्या पुढचे वाक्य यू अँड मी असं आहे पोएममध्ये मी भरलेलं आहे. इन एव्हरी टीयर अँड डॅशमध्ये दिलं आहे एव्हरी स्माईल. मग पोएममध्ये एव्हरी स्माईल दिलेलं आहे, शोधून तुम्ही लिहायचं आहे.
मी लिहून दाखवलेलं आहे तसं, असं कंप्लीट करायचं. ओके. नेक्स्ट एफ, आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स इन द पोएम अँड राईट देम. आता रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. यमक जोड्या कशा असतात तर ते आवाजाला मॅच करतात, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन त्यांचे सेम राहतं. लक्षात, जरी स्पेलिंग बदल असते पण त्यांचे प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार सारखा येतो, त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणतात. चला तर मग पोएममध्ये रायमिंग वर्ड्स बघूया आपण. बघा, पहिल्या लाईनचे शेवटे शब्द बघा, डीप. आता मी काय उच्चारलं? डीप. त्याच्या उच्चार सारखा, स्पेलिंग वेगळी चालेल पण उच्चार सारखा कोणत्या लाईनमध्ये ते बघूया. डीप, कीप. ही झाली जोडी रायमिंग वर्डची जोडी, यमक युक्त जोडी तयार झाली. हिला म्हणतात रायमिंग पेअर, म्हणजे यमक जोडी असं म्हणतात. डीप, कीप. आता पुढे बघूया मग. वन सन, पेन गेन, स्माइल वाईल, स्माइल वाईल. ओके. सी मी, लॉंग स्ट्रॉंग, ब्रेक ब्रेक. लक्षात, हे राईम नाही, लॉंग स्ट्रॉंग हे सारखे, याला वाचले नाही तरी चालेल, पण लॉंग स्ट्रॉंग, सी मी, स्माइल वाईल, पेन गेन, वन सन, डीप, कीप हे रायमिंग जोड्या आहेत. तर त्या जोड्या तुम्ही लिहायच्या आहेत. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला रायमिंग जोड्या लिहायच्या आहेत. मी इथं जागाच्या अभावी लिहिलेलं नाही, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मी समजवल्याप्रमाणे लिहून घ्यायचे. आता इथं आहे सिमिली. आता हे फिगर ऑफ स्पीचचे नाव आहे, अलंकाराचे. इंग्लिशमध्ये अलंकार असतात, सिमिली असतो, मेटाफर असतो. तर या पोएममध्ये सिमिली शिकवलेला आहे. सिमिली म्हणजे मराठीत उपमा अलंकार, उपमा अलंकार असं म्हणतात. मी लिहिलेलं आहे, तुम्हाला आठवण ठेवावी म्हणून लिहून दिलेलं आहे. ओके. मग सिमिली कसा ओळखायचा असतो ते सांगितलेलं आहे. रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, 1. द मून इज लाईक अ सिल्वर बॉल शायनिंग ब्राईट अबोव अस ऑल. आता या लाईनमध्ये सिमिली कसं ओळखणार, तर ही लाईन ही सिमिलीची आहे. सिमिली म्हणजे काय असतं मित्रांनो, तर दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती तर यांच्यातलं कम्पेअर केलेलं असतं, कम्पॅरिझन असते, तुलना केलेली असते. एक वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूची केलेली असते, एका प्राणी तुलना दुसऱ्या प्राण्याची केली असते, किंवा मानवाची तुलना दुसऱ्या एखाद्या प्राण्याशी केलेली असते, किंवा एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूची केलेली असते. विशिष्ट शब्दांनी ती तुलना दाखवलेली असते, त्याला म्हणतात सिमिली. जसं द मून इज लाईक अ सिल्वर बॉल शायनिंग ब्राईट अबोव अस ऑल. आता या लाईनमध्ये द मून आणि सिल्वर बॉल या दोघांची कंपॅरिझन केलेली आहे, तुलना केलेली आहे. पण ते तुलना दाखवताना कोणता शब्द इथं? लाईक. हा बघा, लाईक. मग लाईक जर असेल वाक्यामध्ये तर ते वाक्य कोणत्या फिगर ऑफ स्पीचचे असतं? अलंकाराचं, सिमिलीचे असतं, हे लक्षात ठेवायचं. दुसरं वाक्य बघा, माय हार्ट इज लाईक अ हॅप्पी ड्रम. दोन तुलना कशा आहेत? माय हार्ट आणि हॅप्पी ड्रम. मग माय हार्टची तुलना हॅपी ड्रमशी केलेली आहे लाईक शब्द वापरून. ओके. मून, आता याचं स्पष्टीकरण इथं दिलं आहे बघा, तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे. द मून इज लाईक अ सिल्वर बॉल याचे स्पष्टीकरण इथं दिलं आहे. मून इज कम्पेअर्ड विथ सिल्वर बॉल, म्हणजे मूनची तुलना कोणाशी केलेली आहे? चंद्राची तुलना सिल्वर बॉलशी केलेली आहे, कम्पेअर केलेलं आहे. माय हार्ट इज लाईक अ हॅपी ड्रम, मग इथं हार्ट इज कम्पेअर्ड विथ हॅपी ड्रम, म्हणजे हार्टची तुलना हॅपी ड्रमशी केलेली आहे. बीटिंग फास्ट वेन फन हॅज कम, पूर्ण लाईन आहे. ओके. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, तर सिमिली ही लाईक शब्दावरून ओळखली जाते. लाईक असेल, ए लाईक, ए लाईक, किंवा ॲज असं लिहिलं असेल वाक्यामध्ये शब्द असेल तर तो सिमिलीचे वाक्य असतं. इथं लिहिलं आहे बघा, व्हेन देर इज अ कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग युजिंग वर्ड लाईक ॲज इट इज सिमिली. म्हणजे असं वाक्य असतं की त्या वाक्यामध्ये दोन गोष्टींची तुलना केली असते, वस्तूंची तुलना केली असते. कोणते शब्द वापरून? लाईक किंवा ॲज. तेव्हा समजायचं ते वाक्य कोणाचे आहे? सिमिलीचे. अंडरस्टँड? ओके. कोणते शब्द लक्षात ठेवणार? लाईक आणि ॲज वाक्यात राहिलं तर सिमिली हे फिगर ऑफ स्पीच असतं, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन एक्स जी, रीड द पोएम अँड कम्प्लीट द फॉलोइंग. पोएम वाचायची घरी व्यवस्थित आणि या प्रश्नाची उत्तरं लिहायची. आता मी लिहून दिलेली आहेत ती ऑलरेडी. ओके. टाईम वाचावा म्हणून. काय प्रश्न बघा, द नेम ऑफ द पोएम इज. द नेम ऑफ द पोएम इज म्हणजे तुम्हाला पोएमचं नाव विचारलं आहे,
पोएमचे नाव तुम्ही लगेच सांगणार तिथं बघून. द ब्रदर असं लिहायचं. ओके. द पोएट ऑफ द पोएम इज, या कवीचे पोएमचे कवितेचे कवी कोण आहेत? मग कवितेच्या खाली ते नाव असतं, अमरजीत सिंग आहे. ओके. द पोएम इज अबाउट, मग ही पोएम कशाविषयी आहे? द बॉन्ड बिटवीन टू ब्रदर्स. ओके. म्हणजे द बॉन्ड बिटवीन टू ब्रदर्स म्हणजे दोन भावंडांमधलं बंधन दाखवलेलं आहे या पोएममध्ये, त्याबद्दल आहे. द फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोएम इज, आत्ता तुम्हाला सांगितलं ना फिगर ऑफ स्पीच तुम्हाला. हे बघा, लाईक आणि ॲज राहिला तर काय असतं? सिमिली. हा सिमिली फिगर ऑफ स्पीच आहे. मग पोएममध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? कोणते फिगर ऑफ स्पीच असं विचारलं आहे बघा. द फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोएम इज, कोणते फिगर ऑफ स्पीच आहे किंवा कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? सिमिली पण आहे, सिमिली आहे आणि मेटाफर आहे. हां, ते कसं ते पुढे बघूया. द मेसेज ऑफ द पोएम इज, मग या पोएमवरनं किंवा या पोएमचा संदेश काय जातो मित्रांना? मग तुम्हाला ते लिहायचे आहे, त्याच्यात उत्तर नाही आहे. लक्षात, त्याच्यात उत्तर नाही आहे, ते तुम्हाला लिहायचे. पहिल्या प्रश्नाचे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पोएममध्ये लिहू शकता, पण तिसऱ्या, चौथ्या, पाचव्याचे ते तुम्हाला लिहायचे. हे लक्षात स्वतः विचार करून लिहायचे, म्हणून मी हे लिहून दिले आहे, लक्षात ठेवायचे उत्तर. ओके. द मेसेज ऑफ द पोएम इज काय? मग लव अँड सपोर्ट टू आवर ब्रदर्स, म्हणजे आपले भाऊ असतील तर त्यांना प्रेम करा, आधार द्या. लक्षात. एच, टेल युअर फ्रेंड व्हॉट विल युअर ब्रदर डू. टेल युअर फ्रेंड, तुमच्या मित्रांना सांगा व्हॉट विल युअर ब्रदर डू, तुमचा भाऊ काय करेल केव्हा? पहिलं, इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास. इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास, वर्गात माझा पहिला नंबर आला तर माझा भाऊ काय करेल भाऊ, असं त्याचा अर्थ आहे. काय करेल? इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास. सांगा, तुमचा भाऊ म्हणजे तुम्ही जर फर्स्ट रँकने आलात, वर्गात पहिला नंबर आला तुमच्या, तर तुमचा भाऊ काय करेल असं विचारलं आहे. मग काय करेल तो? ही प्रेझेस मी सो मच, तो माझी अतिशय स्तुती करेल, वाहवा करेल, शाबासकी देईल, असं त्याचा अर्थ आहे. हे पोएममध्ये नाही आहे, ते आपल्याला लिहावं लागतं, म्हणून हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचे. इफ आय फॉल व्हाईल प्लेईंग, जर मी खेळताना पडलो तर तो काय करेल भाऊ? ही हेल्प्स मी टू वेकअप सून, त्याने पाहिलं मी खेळताना खाली पडलो तर त्याने बघितल्यावर तो लगेच लवकरात लवकर पळत येईल आणि मला तो उचलेल, आधार देईल, असं तुम्ही हे लिहू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आय, अंडरलाईन द ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच इंडिकेट सिमिली. आता या वाक्यामध्ये सिमिली आहे कोणत्या शब्दावरनं? तर ते शब्द, तो ग्रुप तुम्ही अंडरलाईन करायचे आहे. जसं शी इज ॲज ब्रेव ॲज अ लॉयन. शी इज ॲज ब्रेव ॲज लॉयन. शी आणि लॉयनमधला हा कम्पेअर आहे, तिची तुलना लॉयनशी केलेली आहे. कोणते शब्द वापरलेले आहे, कोणते अक्षर वापरलेले आहे? तर ॲज. लक्षात, ॲज वरनं म्हणजे शीची तुलना लॉयनशी केली आहे आणि ॲज दाखवलेलं आहे, म्हणजे हे सिमिलीचं वाक्य आहे. ओके. सेकंड, ही रन्स लाईक द वाइंड. मग हिची तुलना वाईंडची केलेली आहे. हे शब्द आहेत, हिची तुलना द वाईंड, त्याची तुलना वाऱ्याची केलेली आहे. कोणता शब्द आहे त्याच्यामध्ये? लाईक, म्हणजे ह्या सिमिलीचे वाक्य आहे. द मून इज लाईक अ सिल्वर बॉल. द मूनची तुलना सिल्वर बॉलशी केलेली आहे. कोणता शब्द वापरून? लाईक शब्द. मग हे अंडरलाईन मी केलेले आहे त्या शब्दांना, ते काय दाखवतात? सिमिली दाखवतात. ओके, अंडरस्टँड? ओके. फाईंड अँड राईट द एक्झाम्पल ऑफ सिमिली फ्रॉम द पोएम. आता पोएममधनं आपल्याला सिमिलीचे एक वाक्य सांगायचे आहे. ते कोणतं वाक्य आहे ते पण लिहायला लावलं आहे, तुम्हाला दाखवून देतो पोएममध्ये, ते तुम्ही लिहून घ्यायचं. बघा, सिमिलीचे वाक्य कसं ओळखणार आता? बघा आता सिमिलीचे वाक्य बघा. सिमिलीच्या वाक्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? एक तर लाईक पाहिजे, लाईक किंवा ॲज पाहिजे, शब्दाच्या अगोदर शब्दानंतर, विशेषणा अगोदर विशेषणानंतर. ओके, ॲज पाहिजे असतं. बघा इथं बघा तर ॲजचं वाक्य सापडतं किंवा लाईकचे वाक्य सापडतं, ते सिमिलीचे वाक्य. हे बघा, लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी. ओके, लाईक रिव्हर फ्लोज टू द सी. हा लाईकचा वापर इथं केलेला आहे, म्हणजे लाईक वापरल्यामुळे ते वाक्य सिमिलीचे आहे. गॉट इट? समजलं? ओके. आता मेटाफर बघा. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. जसं सिमिली फिगर ऑफ स्पीच
आहे ना, तसं मेटाफरसुद्धा फिगर ऑफ स्पीच आहे. तर मेटाफरला मराठीत रूपक अलंकार म्हणता, म्हणून मी हे लिहून ठेवलं आहे, तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. कसं ओळखता मग मेटाफर? बघा, मेटाफरची वाक्य कशी ओळखतात, कसे असतं? फॉर एक्झाम्पल, ही इज अ लॉयन. ही इज अ लायन. तो लॉयन आहे, सिंह आहे. शी इज अ शायनिंग स्टार. ती चककणारा तारा आहे. माय क्लासरूम वॉज अ झू. माझा वर्ग एक झूप्रमाणे आहे, म्हणजे प्राणी संग्रहालयासारखं आहे. टाईम इज मनी. वेळ पैसा आहे. मग या 4 वाक्यांमध्ये मेटाफर कसं ओळखणार आहे रूपक अलंकार? आता तुम्हाला सांगतो, सिमिलीसारखंच मेटाफर असतं. जसं सिमिली तुम्ही कशाने ओळखणार वाक्य? लाईक आणि ॲज ॲस, बरोबर. पण याच्यामध्ये मेटाफरमध्ये असं शब्द दिलेले नाही, ते तुम्हाला ओळखता येईल असं. तुम्हाला ते वाक्य जाणून घ्यायचे. या मेटाफरमध्ये सिमिलीसारखे 2 व्यक्तीची तुलना केली जाते. जसं बघा, ही इज अ लॉयन. मग ही आणि लॉयन आहे, म्हणजे या हिला त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? लॉयन. म्हणजे हिची तुलना कोणाशी केली गेली? लॉयनशी केली गेलेली आहे. त्याची तुलना लॉयनशी केली गेली, म्हणजे 2 आलेत ना. मग तेव्हा इथं इज ॲज आणि लाईक किंवा ॲज ॲज किंवा लाईक वापरलेलं नाही आहे, पण तुलना आहे. मग ही तुलना म्हणजेच मेटाफर आहे, सिमिलीसारखं, हे लक्षात ठेवायचं. ही इज अ लॉयन. मग ही इज कम्पेअर टू लॉयन असं सांगायचं असतं. शी इज अ शायनिंग स्टार. मग तिची तुलना कोणाशी केली? शायनिंग स्टारशी केलेली आहे. 2 आले ना, पण इथं लाईक ॲज नाही आहे. मग हे तरी मेटाफर आहे. 2 व्यक्ती यांची तुलना केलेली असते. ओके. मग शी इज अ शायनिंग स्टार. मग शीची तुलना शायनिंग स्टारशी केलेली आहे, म्हणून हे मेटाफर आहे. माय क्लासरूम वॉज अ झू. क्लासरूमला काय म्हटलं गेलं आहे? झू म्हटलं गेलं आहे. ओके. म्हणजे क्लासरूमची तुलना कोणाशी केली? झूशी केलेली आहे, म्हणून हे मेटाफर आहे. पण याच्यात जर लाईक ॲज वापरलं असतं तर सिमिलर आलं असतं. सिम्पल. टाईम इज मनी. टाईमला काय म्हटलेलं आहे? मनी. मग टाईम इज कम्पेअर टू मनी. टाईमची तुलना मनीशी केलेली आहे. टाईम हे मनीप्रमाणे आहे, पैसाप्रमाणे आहे, म्हणून हे वाक्यसुद्धा मेटाफरचे. व्हेन देअर इज अ कम्पॅरिझन बिटवीन 2 डिफरंट थिंग्स विदाउट युझिंग वर्ड्स लाईक ॲज, इट इज अ मेटाफर. जेव्हा 2 वेगवेगळ्या गोष्टींची तुलना केली जाते, कोणता शब्द न वापरता, लाईक आणि ॲज शब्दाचा वापर न करता 2 गोष्टींची तुलना केली जाते, 2 वस्तूंमधली तुलना केली जाते, लाईक आणि ॲज न वापरता, त्याला काय म्हणता? मेटाफर म्हणता. आणि 2 वस्तूंची तुलना लाईक आणि ॲज वापरून केली जाते, त्याला काय म्हणता? सिमिली. हे लक्षात ठेवा. आणि लाईक ॲज न वापरता 2 गोष्टींची तुलना केली जाते, ते आहे मेटाफर. हे लक्षात ठेवा. ओके. के. फाइंड अँड राईट द एक्झाम्पल ऑफ मेटाफर फ्रॉम द पोएम. आता मेटाफरचं उदाहरण शोधायला लावलं आहे रूपक अलंकाराचं. त्याला तर बघ शोधूया. किती सोपं आहे बघा. यू, माय ब्रदर, माय मून अँड सन. माय ब्रदर म्हणजे कवी म्हणतो त्याच्या भावाबद्दल आहे. माय ब्रदर, माय मून अँड सन. त्याच्या भावाची तुलना कोणाशी केली त्याने? मून आणि सनशी केली आहे ना. तुलना झाली की नाही? ब्रदर इज किंवा पोएट्स ब्रदर इज कम्पेअर टू मून अँड सन. म्हणजे पोएटच्या ब्रदरची म्हणजे कवीच्या भावाची तुलना चंद्र आणि सूर्याशी केलेली आहे, म्हणून हे मेटाफरचे उदाहरण आहे. मग या वाक्यामध्ये लाईक आणि ॲज दिसतो का? नाही आहे. असा दिसतो का? नाही आहे. म्हणून हे सिमिलीचे वाक्य नाही येणार. तर कसलं येणार मग? मेटाफरचं येईल. कारण ब्रदरला काय म्हटलं आहे? मून अँड सन. लक्षात. जसं ही इज अ लॉयन. ही इज अ लॉयन म्हणजे त्याला काय म्हटलं आहे? लॉयन म्हटलं आहे. जसं स्वामी इज अ लॉयन, स्वामीला काय म्हटलं आहे? लॉयन. असं त्याच्या तुलना केली आहे. तसंच ब्रदरला मून सन म्हटलेलं आहे. ओके. हे आहे मेटाफरचे उदाहरण. गॉट इट? समजलं? गुड. क्वेश्चन नेक्स्ट आहे, क्रिएट अ बर्थडे कार्ड फॉर युअर ब्रदर. तुम्हाला एक घरगुती काम सांगितलेलं आहे, तुम्ही स्वतः करायचं घरी. तुमच्या भावाचा बड्डे आहे, तर तुम्हाला एक बर्थडे कार्ड तयार करायला लावलं आहे. तयार करा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट डाऊन द क्वालिटीज ऑफ युअर ब्रदर इन द पॅटल. आता ही फुलाची पाकळी आहे. कशी दिसते? हे कशी दिसते? राखीसारखी. टॅसल. मग ह्या पाकळीवर तुम्हाला तुमच्या भावाची क्वालिटीज म्हणजे तुमचा भाऊ कसा आहे त्याचे गुण इथं लिहायचे. ओके. मग तुमचा भाऊ कसा आहे ते इंग्लिशमध्ये त्याचे गुण तुम्हाला लिहायचे. जसं तुमचा भाऊ तुम्हाला मदत करत असेल तर हेल्पफुल असं लिहायचं.
ओके. तुमचा भाऊ तुमची काळजी करत असेल तर केअरिंग असं लिहायचं इंग्लिशमध्ये. ओके. तर तुम्ही विचार करून लिहिणारच, पण तुम्हाला एक गाईडलाईन म्हणून मी इथे लिहून दिलं आहे, त्याच्यात तुम्ही अभ्यास करायचा. जसं तुमच्या भावाची क्वालिटी काय आहे? भाऊ, ब्रदर कसं आहे? ब्रेव, स्ट्रॉंग, ओके, नॉटी, ओके. अजून काय? गुड लुकिंग, अजून गुड लुकिंग आहे. अजून काय बघा बरं? सपोर्टर, हेल्पफुल, केअरिंग, ओके, केअरिंग आणि लवेबल आहे. मग ह्या तुमच्या भावाची क्वालिटी आहे, ही लक्षात ठेवायची. हां, आणि तुम्ही हे चित्र काढून तुम्ही भरू शकता. राईट एन एसे ऑन माय ब्रदर युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. समजलं? असे आहेत द ब्रदर या पोएमवरचे क्वेश्चन अँड आन्सर. त्याला वारंवार व्हिडिओ पाहून अभ्यासा. ओके. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर यापुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा सर्व व्हिडिओंना लाईक करत राहा आणि शेअर करत राहा. ओके.